ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, साधू संतांनी आपल्या पुढे जे काही विचार ठेवलेत त्यांच्या जीवनाच्या अनुभवाचे बोले. तुकाराम महाराज काय म्हणले? बहु पांगविलो बहु नागविलो, तिने बहु झालो कासावीस, म्हणून या तुझे आठविले पाय, येऊ माझे माय पांडुरंगा. माणूस केव्हा म्हणतो? सुरुवातीला बालपण असतं, तारुणपण येतं, मग संसार करायचं आहे, बायका पोरं मुलं बाळं सगळे करतो, आणि मग सगळे केल्यानंतर संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, कोठे जाता सुख नाही, रात्रंदिवस तळमळ. संसार हा पुरा होत नाही, आणि पूर्वीचा तरी होत होता, पण आज विज्ञान युगामध्ये अनेक सुखसोयीचे साधनं निघाली, आणि ते साधनं घेता घेता पैसा अपुरा पडतो, आणि पैसा अपुरा पडल्यानंतर त्याला सुख काय मिळत नाही. आणि मग किती जरी घरात आणून दिलं तरी घरातल्या माणसाचं मन काय भरत नाही, आणि त्याचंही भरत नाही. आणि मग ज्याचं मन समाधान नाही त्याचं आयुष्य काय होतं? कमी होतं, हृदयविकार येतो. आणि ज्याचं मन शांत आहे, म्हणून तुकाराम महाराज म्हणले, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्यापाशी समाधान आहे का? समाधान नाही. आणि मग संसार पुरा होत नाही, आणि मग त्याचे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर थुंकोनिया. मग त्याची हाडाड करतात. आम्ही ही अडचण होती घरातल्या माणसांना, कारण काय, आमचंच भरत नाही, तुला कुठून देऊ? मग मग तुकाराम महाराज, संसार तापे तापलो मी देवा, करीत या सेवा कुटुंबाची. कवा आठवतं? शेवटी आठवतं. मग मग तुकाराम महाराज, आता तरी पुढे हाचे उपदेश नको करू नाचा आयुष्याचा, म्हणून सावध होई. म्हणून रामदास स्वामी लग्नामध्ये काय झाले? सावध राहिले. बघा, पूर्वी लग्न लावताना कोण घोडा होता, मग घोड्यावर तू आता सावध राह, पडला तर तुला जबाबदारी तुझ्या होईल. पण आता घोडा नाही, आता काही गाडी बेसावध असतो, म्हणून सावध होण्याकरता घोडा होता. संसारात सुख नाही, या संसारात सुख नाही. सुरुवातीला वाटतं सुख आहे, पण नंतर नंतर दुःख आहे. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नाही. म्हणून भगवंताचे चिंतन करा, समाधानी राहा, आनंदी राहा. आनंद कुठे? आपल्या हृदयात आहे. देव कुठे? आपल्या हृदयात आहे. देव कुठे? निसर्गात आहे. निसर्ग सांभाळा, निसर्ग जगा आणि जगू द्या. निसर्गाचा आज निसर्गाचा राज झालेला आहे. लोक गाड्या बंगला इकडं धावू राहिले, पण सुख काय कोणाला मिळत नाही. सुख आहे तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपल्याला सांगितलं, आपल्या साधू संतांकडे लक्ष नाही, म्हणून लक्ष द्या. त्या निवृत्तीनाथाच्या यात्रेला जा आणि त्याचा उपदेश घ्या. आपली वृत्ती बदला, जीवनाचं सार्थक करून घ्या. जय भैरवनाथ.